लग्नाची बेडी या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये विनू सांगत असतो, डॉक्टर काकू तुम्ही थांबा ना, म्हणजे तुम्हीसुद्धा पार्टी एन्जॉय करा ना. सिंधू म्हणते, नाही बाळा, मला थोडंसं काम आहे, मला जावं लागेल. यावरती ऋतुजा मुद्दाम टोमणा मारत म्हणते, हे बघ कसं आहे, राणीची आणि वहिनीसाहेबांची इच्छा होती की तू इथे पार्टीमध्ये थांबावं, पण तू राणी आणि राघवला एकत्र कशी बघू शकशील, बरोबर ना? त्यामुळे तुला इथे काही थांबता येणार नाही. मग मात्र सिंधू हट्टाला पेटते आणि म्हणते, असं काहीही नाही आहे, मी माझ्या आयुष्यातून मूव ऑन झाले, मी पार्टीला येणार. आणि सिंधू पार्टीला जाते. तोपर्यंत राजश्री म्हणते, ऋतुजा काय गरज होती तुला उचकवायची? ऋतुजा म्हणते, मला मजा येते. रुक्मिणी म्हणते, असू दे ग, काही गरज पडत नाही आहे, एवढं तिला घाबरू नकोस, इतक्या सगळ्या माणसांचं ती काही तमाशा नाही करायची. राजश्री म्हणते, खरंच ना, यात काही वेगळं नाही आहे ना? पण राजश्रीला डाऊट येतो की रुक्मिणी आणि आता ऋतुजा यांचं काहीतरी चाललंय, पण राजश्री तो विषय इथे सोडून देते. नंतर दोघीजणी आता मात्र प्लॅन करत असतात. ऋतुजाला रुक्मिणी सांगते, आता हिच्यावरती शेवटचा वार करायचा आणि हिला आता आपण कायमची सगळ्यांच्या समोर तोंड मान खाली घालायला लावायची. तोपर्यंत आता इकडे विनू आणि सावी दोघंजण खेळत असतात. सिंधू म्हणते, अरे तिकडे धावू नका, असं म्हणत सिंधू त्यांच्या मागे येते. तोपर्यंत समोर पाहते तर काय, राघव आणि राणीची रूम सजवलेली असते. विनू म्हणतो, हे बघा, आईबाबांची खोली सजवली आहे. सावी म्हणते, अगं आई, किती सुंदर आहे ना पोलीस काकांची खोली सजवले. पण ही खोली सजवल्याचा अर्थ दोघांना कळत नसला तरी सिंधूला अचूक कळत असतो आणि सिंधू मात्र एकदम डोळ्यात टचकन तिच्या पाणी येतं. तिला तिचे आणि राघवचे हे एकांतातले क्षण आठवतात आणि सिंधूच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा व्हायला लागतात. सिंधू विचार करते, माझ्यासोबत राघवने घालवलेले क्षण आज ते मधुर राणीसोबत घालवणार आहेत. आणि सिंधूला राघवने आपले केलेले लाड, आपले पुरवलेले हट्ट सगळं आठवत असतं. मग ती दोघांना सांगते, हे बघा बॅड मानस, दोघांनीही आज जायचं नाही, असं कोणाच्याही रूममध्ये पटकन आज जायचं नसतं, तुम्ही जा बरं खेळायला. विनू म्हणतो, आम्ही दोघंजण खेळायला जातो, तुम्ही सुद्धा या बरं तिकडे, एन्जॉय करूया आपण पार्टी. असं म्हणत दोघं निघून गेल्यावरती सिंधू त्या रूममध्ये एकदा डोकवते आणि विचार करते, या सगळ्यातून तुला मूव ऑन होऊन बाहेर पडायला पाहिजे सिंधू. आणि नेमकी तितक्यात तिथे आता राजश्री येते. राजश्री म्हणते, थांब सिंधू. सिंधू विचार करते, आईंनी मला या रूममध्ये डोकवताना पाहिलं असेल का, त्यांना आवडलं नसेल का, असा विचार करत असताना राजश्री येते आणि म्हणते, हे बघा, या रूममध्ये काय पाहते आहेस तू? म्हणजे राघव आणि राणीची रूम बघून तुला तुझे जुने दिवस आठवले का? जुन्या आठवणींना उजाळा देत आहेस का? हे बघ, मी तुला एक विनंती करते, म्हणजे राघव आणि राणी यांच्या आयुष्यातून लांब राहा. खूप मोठ्या मुश्किलीने तू गेल्यानंतर माझ्या मुलाला मी सावरले, त्याची अवस्था काय झाली होती तुला माहीत नसेल, आम्ही ते सगळं डोळ्यांनी पाहिले आहे. आणि त्यामुळे आता त्याच्या आयुष्यामध्ये सुख आलंय, ते सुख तसंच राहू दे. तू त्याच्यामध्ये उगाच आता दुधामध्ये मिठाचा खडा टाकावा तसं काहीतरी करू नकोस. यावरती सिंधू म्हणते, मी असं काहीही करणार नाही आहे, तुमच्या मुलाचा संसार सुखाचा होऊ दे हीच मी प्रार्थना करेन. आणि मी माझ्या आयुष्यात मूव ऑन झाले, त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही, असं म्हणत ती राजश्रीला मी याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही असं सांगून निघून जाते. राजश्रीला पण वाईट वाटत असतं. ती हात जोडून सिंधूला विनंती करत असते. सिंधू म्हणते, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आणि दोघीजणी पुन्हा पार्टीमध्ये यायला निघतात. राजश्रीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कुठेतरी तिला सिंधूबद्दल वाटणारी भावना ही पुन्हा एकदा उफाळून आलेली असते. इकडे आता अन्वी पाहते तर सिंधूचा पडलेला चेहरा बघत अन्वी म्हणते, काय झालं सिम्मा? सिंधू म्हणते, काही नाही. मग मात्र इकडे रुक्मिणी खूण करून ताबडतोब ऋतुजाला आपला प्लॅन वर्कआउट करायला सांगते. तोपर्यंत दोन्ही मुलंसुद्धा येतात आणि आता डान्स करण्यासाठी राणी आणि राघवला आग्रह केला जातो. तोपर्यंत ऋतुजा म्हणते, विनू, हा केक तुझ्या डॉक्टर काकूंना नेऊन दे बरं. मग मुद्दाम सिंधूला केक आणून विनूसोबत पाठवून सिंधूला त्रास देण्याचा हा प्रयत्न केलेला असतो. मधू नावाचा केक पाहून सिंधू आता डोळ्यात अश्रू आणून दोघांकडे पाहते आणि तो केक खाते. राघव हे सगळं पाहत असतो. त्याच्यासाठी खूप ऑकवर्ड सिच्युएशन असते. मग सगळेजण डान्स करा असं म्हणून राघव आणि राणीला डान्स करण्यासाठी फ्लोअर यायला सांगतात आणि सगळेजण टाळ्या वाजवत दोघांचं स्वागत करतात. तोपर्यंत ऋतुजा आणि आता ऋतुराज या दोघांनी रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे कारस्थानं करायला सुरुवात केलेली असते. वेटरला एका ठिकाणी पाठवून एका सॉफ्ट ड्रिंकमध्ये मुद्दाम दारूचं सगळं ॲड करून ते सॉफ्ट ड्रिंक सिंधूला देण्याचा दोघांचा प्लॅन असतो. पण हा प्लॅन नियतीच फ्लॉप करणार असते याची दोघांना कल्पना असते. इकडे राणी आणि राघव डान्स करत असतात. राणी राघवच्या मिठीत असते. सिंधू हे पाहत असते. राघवचं अर्धलक्ष सिंधूकडे असतं. तो सिंधूकडे पाहत असतो. सिंधूला मात्र आपले जुने दिवस आठवतात. राघवला पण जुने दिवस आठवत असतात. अजूनही त्याच्या मनातून सिंधूची जागा राणीने घेतलेली नसते, पण याची सिंधूला कल्पना नसते. दोघंजण एकमेकांच्या आठवणीमध्ये आठवून अगदी डोळ्यामध्ये अश्रू आणलेले असतात सिंधूने. इकडे राणी राघवचा डान्स बघून राजश्री
मात्र दोघांना कोणाची दृष्ट लागू नये म्हणून त्यांची नजर काढते आणि राघवचं लक्ष सिंधूकडे जातं. सिंधूच्या डोळ्यातील पाणी राघव पाहतो आणि त्याला खूप भरून येतं. इकडे आता ऋतुराज त्या वेटरला इशारा करतो, जा जा दे तिला, असं म्हणत सिंधूला ते ड्रिंक्स देण्यासाठी ऋतुराज सांगतो. मग ते ड्रिंक्स घेऊन आता मात्र वेटर जात असतो. त्यावेळेला इकडे दोघांचा डान्स पूर्ण होतो. सिंधूच्या डोळ्यात पाणी असतं. आता डान्स पूर्ण झाल्यावरती ऋतुजा येते आणि म्हणते, वहिनीसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही अचूक जुळवून आणलेलं आहे. आता मात्र इकडे सगळी मजा बघण्यासाठी हे तिघंजणं रेडी असतात की सिंधू आता ती दारू पिणार, इथे काहीतरी तमाशा करणार, मग राघवच्या नजरेतून पूर्णपणे उतरणार. पण घडतं मात्र वेगळंच. डान्स झाल्यामुळे मधुराणी एकदम थकलेली असते, तिला तहान लागते. ती वेटरला थांबवते, एक मिनिट इकडे ये, आणि तोच ग्लास ती घेते आणि घटाघटा पिऊन टाकते, कारण तिला खूप तहान लागलेली असते. प्यायल्यानंतर तिच्या लक्षात येतं काहीतरी वेगळं होतं खरं, आणि ऋतुराज अवाक होतो. कुणासाठी आणलं होतं, कोण प्यायलं, ऋतुराज आणि इकडे ऋतुजा दोघांचीही पाचारण बसते. या सगळ्यामध्ये सिंधू मात्र वाचलेली असते. आता प्यायल्यावरती राणीला वाटतं, काय प्यायले मी हे, काहीतरी वेगळी टेस्ट होती खरी, पण जाऊ दे, काय करायचं आहे, असा विचार करत राणी तो ग्लास देते आणि पुन्हा एकदा राघवकडे येते. पण तोपर्यंतच तिला नशा चढलेली असते, तिचा तोल जायला लागलेला असतो. राघव तिला सावरत असतो आणि ती राघवच्या खांद्यावरती आता मात्र डोकं ठेवते. राघव राघव करायला लागते. राघवला वाटतं काहीतरी ऑड घडलेलं आहे. ती सांगते, राघव खरंच खूप छान डान्स केलास तू माझ्यासाठी, थँक्यू थँक्यू. तोपर्यंत रुक्मिणी ऋतुजाकडे पाहते, तर ऋतुजा तिला इशारा करते की जे ड्रिंक सिंधूसाठी होतं तेच ड्रिंक आता मात्र इकडे राणीने प्यायलेलं आहे. खूप मोठा आता गोंधळ झालेला असतो आणि सगळ्यांच्या समोर राणीचे वेडेचाळे समोर येत असतात. याच्यावरती आता मात्र मधू सांगत असते, राघव तू माझ्यापासून लांब लांब का बरं जातो आहेस? हे बघ, तू मला गिफ्ट सांगितलेलंच मागायला, मला तुझ्याकडे आत्ता गिफ्ट मागायचं आहे. यावरती राघव म्हणतो, आत्ता? आपण नंतर आज जाऊया की. आता राघवला कळालेलं असतं की राणीने दारू प्यायलेली आहे आणि ती सारखी बोलत असते की राघव विश यू मेनी हॅप्पी वेडिंग लाईफ असं म्हणत असताना आता शेजारचे तर राणी म्हणतात, राघव तू पण विश कर की तिला. राणी म्हणते, नाही राघव मला कधीच विश करत नाही, तो मला प्रायोरिटी देतच नाही. राघव बोल ना, मला गिफ्ट हवा आहे, तू माझ्यासाठी गिटार वाजवून एक गाणं म्हण. यावरती आता शेजारचे म्हणतात, मला वाटलं होतं मधू तू काहीतरी वर्ल्ड ट्रिप वगैरे मागशील, हे काय? मधू म्हणते, माझ्यासाठी वर्ल्ड ट्रिपपेक्षा हे महत्त्वाचं आहे. असं म्हणत मधू आता इकडे मुद्दाम राघवला आपल्यासाठी गाणं म्हणायला लावत असते. आता सगळ्यांच्या समोर राणीचा आग्रह मोडता येत नाही म्हणून राघव गिटार वाजवायला तयार होतो. इकडे सिंधूच्या डोळ्यात अश्रूच असतं. त्यावेळेला सिंधू म्हणते, अन्वी मला वाटत आहे की बहुतेक मधुताईंच्या ड्रिंक्समध्ये कुणीतरी मिसळलेलं आहे दारू आणि त्यामुळे त्या असं करतायत. मग राघव गिटार वाजवायला लागतो आणि आता तू ही रे माझा मितवा या गाणं सुद्धा गायला लागतो. राणी नाचायला लागते, राघव गिटार वाजवत असतो. सिंधूला आपले क्षण आठवतात आणि या सगळ्यामध्ये सिंधूला खूप वाईट वाटत असतं, कारण जे क्षण सिंधूने राघवसोबत घालवले असतात ते क्षण आता राणी मुद्दाम सगळ्यांच्या समोर राघवसोबत घालवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, तू किती छान बोललास राघव, म्हणजे ना माझ्यासाठी हा क्षण खूप छान होता. तूच माझा मितवा आहेस. मला अजूनही आपली पहिली भेट आठवते. मी तुला पाहिलं होतं, पहिल्याच भेटीत तुझ्या प्रेमात पडले होते. एकदम डॅशिंग असा हँडसम दिसत होतास तू. मग आपली भेट झाली. भेटीनंतर आपण एका लग्नात भेटलो आणि एकमेकांच्या अधिक जवळ आलो, एकमेकांवरती प्रेम करायला लागलो. असं म्हणत मधुराणी आपल्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असते, सगळ्यांच्या समोर सांगत असते आणि राघव आणि तिने लग्नाची एक सोबत वचन घेतली होती हे सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगते. आणि राणी सांगते, त्याच दिवशी मी तुला मनामधून माझा नवरा मानलं होतं राघव, तू फक्त माझ्यासाठीच बनलायस राघव. असं म्हणत राणी सगळ्यांच्या समोर आपली लव्ह स्टोरी सांगत असते आणि आता दारू प्यायल्यामुळे तिच्या तोंडात काही राहतच नसतं. राघवला खूप ऑकवर्ड सिच्युएशन होत असते. रुक्मिणी सांगत असते, ऋतुजा जा ना तिला आत घेऊन जा. ऋतुजा म्हणते, कसं वहिनी साहेब, सगळे पाहुणे आहेत, पाहुण्यांच्या समोर तिला आत कशी घेऊन जाऊ? असं म्हणत ऋतुजा आता राणीला आत नेण्याचा प्रयत्न करते, पण राणी सांगत असते, तुम्ही सगळेजण म्हटला होतात ना की सिंधू ही राघवची बायको आहे. ती बायको नाही, ती एक्स आहे. एक्स म्हणजे राघवची एक्स वाईफ आहे. आता तिचं इथे काही काम नाही आहे आणि तुम्ही एक लक्षात घ्या, आता मीच राघवची बायको आहे. माझ्या आणि राघवच्या मध्ये कोणी आलं ना राघव, तर मी त्याला असं ढकलून देईन. असं म्हणत आता इकडे राणी दारू प्यायल्यामुळे काहीही मनातलं खरं बोलत असते. सगळ्यांच्या समोर राणीची फजिती झाली असते, जी फजिती करण्याचा ऋतुजा आता सिंधू प्रयत्न करत असते सिंधूसाठी, पण तोच प्रयत्न उलटा पडत राणीचीच फजिती झालेली असते आणि या सगळ्यामुळे राणीच्या मनातलं विष सगळ्यांच्या समोर आलेलं असतं.